आपल्याला माहिती आहे की आपली वास्तू जी आहे ती नेहमी तथास्तु म्हणत असते आणि म्हणून आपल्या वास्तूमध्ये आपण नेहमी चांगलंच बोललं पाहिजे. व त्याचबरोबर जर ह्याच वास्तूत आपण आपली सकाळ उठल्या उठल्या श्लोकांनी केली तर आपली वास्तू तथास्तुच म्हणणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, चांगल्या श्लोकांनी सुरुवात केल्यानंतर आपला दिवसही चांगला जाणार आहे आणि आपला दिवस चांगला जावा असं कुणाला वाटत नाही, सगळ्यांनाच वाटतं, बरोबर की नाही. म्हणूनच अगदी पूर्वीपासनं काही श्लोक आहेत जे सकाळी उठल्या उठल्या म्हणायचे असतात आणि ते श्लोक मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला सगळ्यात श्लोक म्हणजे अगदी तुम्ही बेडवर बसूनसुद्धा म्हणू शकता. ते म्हणजे आपले हात ज्यांनी आपण कर्म करतो तर त्याच्यासाठी तो श्लोक आहे की कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हे म्हणताना आपल्या हाताची ओंजळ करायची आहे, त्याच्यात बघायचं आहे आणि हा श्लोक म्हणायचा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हे झाल्यानंतर हात दोन्ही चोळायचे आहेत, म्हणजे घर्षण करायचं आहे आणि ती जी ऊर्जा साठलेली आहे ती आपल्या शरीराभोवती सगळीकडे लावायची आहे. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर बेडवरनं खाली उतरायचं आहे. आपण आपला भार ह्या धरतीला, ह्या पृथ्वी मातेला देत असतो, मग तिच्यासाठी सुद्धा काहीतरी कृतज्ञता पाहिजेच ना. आणि त्यामुळे खाली उतरल्यानंतर पहिल्यांदा जमिनीवर पाय ठेवल्यावर तिला नमस्कार करायचा आहे आणि अजून एक श्लोक म्हणायचा आहे. तो श्लोक असा आहे. समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे. आणि असं म्हणून तिला, आपल्या जमिनीला नमस्कार करायचा आहे आणि आपली सुरुवात करायची. आपल्या दिवसाची सुरुवातच अशा छान श्लोकांनी होत असेल तर आपली जी वास्तू आहे ती तथास्तु म्हणून नक्कीच आपल्याला चांगला आशीर्वाद देईल आणि त्यामुळे आपला दिवस नक्कीच चांगला जाईल. माझा दिवस तर असाच सुरू होतो. तुमचा दिवस कसा तुम्ही सुरू करता हे नक्की मला सांगा आणि बघा ह्या श्लोकानंतर तुम्हाला काय त्याचा फायदा होतो.